हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळची वेळ होती आणि ना मी ते डोसे बनवायला घेतले होते आणि हे मिलेट्स रिदेशसाठी आणलेले ना, तर ते मी आता काढलेले, कारण त्याला पाण्यामध्ये मला भिजत ठेवायचं होतं एक 9-10 तास आणि त्याच्यानंतर मग ते मला गाळून असे सुकत घालायचे होते. मग तेच इथे काढलेले पॅकेट आणल्यापासून मी फोडले नव्हते, तसंच होतं. तर स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे असे भिजत मी ठेवले होते. त्यानंतर मग मी इथे डोसे बनवायला घेतले होते आणि उडीद डाळ अख्खी, म्हणजे ते काळे सालं होती ना, त्याच्यामुळे डोशाचा कलर असा आलेला आहे, थोडासा म्हणजे असं पिवळसर असा आलेला आहे. आणि इथे मी बटाट्याची भाजी पण केलेली, थोडीशी वेगळ्या टाईपची केलेली, म्हणजे रस्सा टाईप. म्हणजे कधी असं करत नाही मी, पहिल्यांदाच केली. आणि नंतर खोबरं दह्याची चटणी वाटली होती डोशासोबत खायला. रिदेशचं सगळं आवरून झालं होतं, त्याच्यामुळे मग रिदेश इथे त्याचा नाश्ता करायला बसला होता. तर आता दुपारची वेळ आहे आणि ना म्हणजे रिदेशची थोडी एक्सरसाइज घेत होती मी. आणि आता रिदेश ते बॉल हे करतोय, म्हणजे आता मी आतमध्ये गेलेली, थोडंसं म्हटलं भाजी गरम करते. आणि सकाळी डोसे बनवलेले ना, तर ते नाश्त्यापुरते आणि टिफिनला होते. तर आता थोडंसं स्पीड उरलेलं 1-2 डोस्याचं, तर म्हटल्याला चायबरोबर देते ना. तर आता मग मी भाकऱ्या टाकल्या मला आणि त्याला. तर आता जेवणार आहे. आणि एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे तर आता मी कॅमेरा ऑन केला होता आणि ते इलेक्ट्रिशियन आले होते. तर ना प्रॉब्लेम असं झाला ना, की काल ते फॅनचं थोडंसं म्हणजे शॉर्ट गेला होता. आम्हाला काही समजलं नाही. आम्हाला असं वाटलं की रेग्युलेटरचा प्रॉब्लेम आहे. तर आणि त्याच्यामुळे ना इन्व्हर्टर म्हणजे बंद पडलं आहे. तर काल जे आले होते तर ते इन्व्हर्टरचं काम करत नाहीत, म्हणून आज एकाला सांगितलेलं आम्ही. तर मी त्यांचीच वाट बघत बसली होती. ते जस्ट आले, तर त्यांनी थोडंसं चेक केलं वरती आणि ते आता कुठे शॉपमध्ये गेले आहेत. तर ते येत आहे तसं. तर ते एक कामाने रिदेशची एक्सरसाइज घेतली मगाशी आणि आता त्याला जेवायला दिलेलं आहे. तर जेवतो आहे. रिदेश जेवा चला. तर आताच वाढलं आहे, तर आता मी पण बसते आहे. तर चला. आणि आज स्कूलला तर रिदेशला सुट्टी होती. आज तो नव्हता गेला. सुट्टी म्हणजे आम्ही घेतली होती सुट्टी असं. तर चला, आता मी जेवून घेते आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करते. जेवताना आवाज तोंडाचा नाही. जेव पटकन. हसायला काय झालं? नको. पॅन मध्ये काय बनवते ते सांग आणि मग जा स्कूलला. सांग. बघ रिदेश, प्लीज सांग, पॅन मध्ये काय बनवते सांग. मांडी घाल. हा, तर सांग काय बनवते. बघ आठव, पॅन मध्ये काय बनवते. काय बनवते. पेन 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 पी पो पी पो पो पोहे पोहे बनवते. आणि अजून अजून काय. ती 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 पॅन मध्ये चाय बनवते. चहा बनवते मम्मी. चहा नो. मग काय बनवते. पोहे आणि चीला बनवते. काय बनवते. किती काय काय बनवते. पोहे, चीला आणि ऑमलेट बनवते. विसरलास. बनवते ना. बनवते की नाही. हा बोल. हा बनवते. फोकने तू काय खातोस. फोकने तू काय खातो. हा, फोकने काय खातोस. आजच खाल्लेस. फोकने काय खातो. सकाळी काय खाल्लं. फ्रूट. पपई. येस. काय खाल्लं. पपई खाल्ली होती. अजून काय खातोस फोकने. अजून काय. हा, काय खातो फोकने. त्या दिवशी काय बनवलेलं. फोकने काय खातो. बोल. शेवई उपमा. आणि अजून काय खातो. नूडल खातो. लॅम्प, फोटो फ्रेम, नाईफ आणि पेंटिंग. ओके, नीट बघ. मला
दे जे जे ह्याच्यामधलं किचन मध्ये असतं ते दे. ओ काय नाही. नाही. व्हेरी गुड. नाईफने आपण काय करतो? नाईफने काय करतो? अरे नाईफने काय करतो? असं ऍपल. ओके, सगळं कट करतो. नाईफने काय करतो? कट करतो. येस. तर संध्याकाळची वेळ आहे आणि ते जे फॅन लावायला येणार होते ना, तर ते आता आले आहेत आणि त्यांचं आता काम झालं आत्ताच. आणि आता रिदेशला जरा मी झोपायला सांगत होती, पण तो काय म्हणजे ऐकत नाही. त्याचं असं म्हणजे चादर तर घेतली आहे, पण नुसता टाईमपास करतो आहे असं. आणि आता माझी भांडी पण होती तर ती आवरून घेतली. तर आता ते डोश्याचं थोडंसं बॅटर होतं ना, तर त्याचा मी आता डोसा काढून रिदेशला ना देणार आहे. असं जरा मी सांगितलं की ते झोपलं असतं तुला देणार, पण तरी त्याचा टाईमपास चालू आहे. आणि आता मला चहा पण ठेवते जरा. चला. ज्वारी नाही गेली पाहिजे आतमध्ये, फक्त स्टोन. हा, ज्वारी नाही. हा. तर रिदेशला मी असंच एक गेम दिलेला मगाशी जरा टाईमपास करायला, तर आता त्याने तो फिनिश केला. आता भरून ठेवतोय, खाली टाकू नको. जरा जरा पडलंय तरी रिदेश. बघ, खाली टाकू नकोस, भर सगळं सगळं भरा. चला. फिनिश झाला. कुठला गेम खेळलास? गेम खेळलो. हे घे रिवॉर्ड. काय काय कज्जू. काय काजू. थांब, दोन्ही कडून. वेट. थांब. हे बघ, हे पसरवायचे. हे पसरवे हाताने. हे बघ असे. हे बघ इकडे बघ. असे पसरव. तिकडून पसरव तू. हाताला लागलं ना काय नाही होणार. चला. येस, गुड. लागू दे. बघ मम्मीच्या लागलं. हे बघ रिदेश, हे बघ माझ्या लागलंय. हे बघ. मग पसरव. पसरव. काय नाही. हा, पसरव. तिकडे घे तिकडे. हा. तर आता जेवण वगैरे झालं रिदेशचं आमचं. आणि आता थोडंसं मी वॉक करत होती. जस्ट आत्ता झाली भांडी वगैरे आवरून. आणि रिदेश तर वॉक करता झालं. त्याची बॅटरी संपलेली आहे रिदेशची. आता तो पूर्ण झोपायच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. आणि आता थोडं मगाशी ते मिलेट्स आणलेले ना, तर ते मी हे केले, म्हणजे विजत ठेवले होते ना, तर ते आता पसरवले होते थोडं. ह्याला पण सांगितलेलं जरा, ह्याला जरा टेक्टाईलचा आहे थोडा इश्यू. ओल्या गोष्टीला तो हात लावायला बघत नाही असा, तर त्याच्याकडून करून घेतलं ते पण. आणि ते भिजत का ठेवायचे असतात, कारण भिजत ठेवल्यामुळे ना थोडंसं म्हणजे ते पचायला असे म्हणजे व्यवस्थित ते पचले जातात, म्हणजे डायजेशन चांगलं होतं. त्याच्यामुळे ते भिजत घालून ठेवावे लागतात. म्हणजे एक 9-10 तास मी घातले होते असं. आता ते उद्या बघू बाहेर. आता तर ऊन तर काय एवढं सकाळचं दिसत नाही, तर तिथं बाहेर घालायला पाहिजे. आता मी ते घरामध्येच घातलेले आहेत असं. तर चला आता हा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चला.